नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एम-पी-एस-सी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, आपला आजचा टॉपिक काय आहे, तर आपण हायकोर्टची भरती आहे ना, तर त्याच्यात फॉर्म भरण्याची 2025ची जी ॲड आहे ते बघत आहोत. तर तुम्हाला काय केलेलं आहे, टेलिग्राम चॅनल आहे ना, ह्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल पहिली. तिथे लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर तुम्हाला सर्व अशा लिंक दिलेल्या आहेत बघा. ही स्टेनोसाठी सेपरेट तुम्ही हायकोर्टाच्या वेबसाईटला जाऊन पण करू शकता आणि इथून पण करू शकता. तुम्ही स्टेनोची आहे, क्लर्कची आहे, ड्रायव्हर कम ह्याची आहे, ड्रायव्हरची आहे, पिऊनची आहे, अशा लिंक आहेत आणि शेवटी तुम्हाला ते वेबसाईटची पण लिंक दिलेली आहे. तुम्हाला इथून सेपरेट पण तुम्ही डायरेक्ट जाऊन त्या ह्याचे फॉर्म भरू शकता किंवा हायकोर्टच्या ह्याच्याला जाऊन पण भरू शकता. आपण वन बाय वन बघूयात. बघा, लिपिकच्या जागा आहेत ना 1332 आहेत, वाहन चालकच्या 37 आहेत, स्टेनोग्राफर हायर ग्रेडचे 19 आहेत आणि लोअर ग्रेडच्या 57 आहेत आणि शिपाईच्या 887 अशा जागा आहेत. ह्या जागा तुम्हाला माहिती असतील, तर हे सगळं आता आपण सुरू करूयात. बघा, तुम्ही हायकोर्टच्या साईडला गेल्यानंतर इथं जर क्लिक केलं तुम्ही इथं खाली, तर तुम्ही इथं असं जाता, तर इथं तुम्हाला काय होतंय, तुम्हाला प्रत्येक आपापले तुम्हाला ज्यावेळेस क्लर्कचं भरायचं असेल, तर ते क्लर्कचं. आता आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद ह्याच्यामध्ये एका ठिकाणचा फॉर्म भरता येणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही क्लर्कचा दोन्ही ठिकाणी फॉर्म टाकला, तर शेवटचा फॉर्म तुमचा ग्राह्य धरला जाईल, असं ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेलं आहे. तुमचा कुठला फॉर्म ग्राह्य धरला येईल? शेवटचा, पहिला नाही, शेवटचा. जे पेमेंट कराल ना, शेवटचा, तो फॉर्म ग्राह्य धरला जाईल. तुम्ही ज्यावेळेस हायकोर्टच्या वेबसाईटला जाता, त्यावेळेस इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बघा. ह्या इन्स्ट्रक्शन महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला महत्त्वाच्या मी सांगून देतो. जे असे स्टार मार्क आहे ना, तर तुम्हाला एक 10 मिनिटं तुम्ही शांत बसल्यानंतर तुम्हाला फॉर्मची सगळी माहिती मिळणार आहे. सगळी ए टू झेड माहिती मिळणार आहे. तुम्ही शांत डोक्याने फक्त 10 मिनिटं ऐकून घ्या. पळवायचा नाही, पळवून परत मेसेज करायचा नाही की काय झालं होतं. तर इथं बघा, इथं स्टार मार्क आहे ना, ते तुम्हाला भरावं लागणार आहे आणि कॅरेक्टर काय करावं लागतात, ए टू झेड कॅरेक्टर आपलं टाकायचं फक्त नेम करताना आणि डॅश, हायफन, कॉमा हा तुम्ही हे करताना टाकायचा नाही, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही ज्यावेळेस ॲड्रेस भरता ना, त्यावेळेस पण तुम्ही ए टू झेड वापरायचं, हे लक्षात ठेवा. नंबर 0 to 9 वापरू शकता. हे डॅश, कॉमा वापरायची गरज नाही. स्पेशल कॅरेक्टर म्हणतात, हे लक्षात ठेवा. आणि प्लीज मेक शुअर दॅट यू हॅव व्हॅलिड अँड ॲक्टिव्ह ईमेल ॲड्रेस. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ईमेल आयडी तुम्हाला ॲक्टिव्ह पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि मोबाईल नंबर तुम्ही आता जो टाकणार आहात, तो तुमच्या सिलेक्शन प्रोसेसपर्यंत सेम पाहिजे. बदलून चालणार नाही आणि मोबाईल नंबरच्या आधी 0 टाकायचं नाही. जसा आहे मोबाईल नंबर तसा तुम्ही टाकून द्या, लक्षात ठेवा. एस-टी-डी कोड आता कोण वापरत नाही आहे, ते काय सांगण्याचा उपयोग नाही. तर हे कॅटेगरी आहे ना तुमची कास्ट, ते व्यवस्थित टाकायचे, लक्षात ठेवायचं. आणि आधार नंबर करेक्ट पाहिजे तुमचा, असं म्हटलेलं आहे. यूज ओन्ली ए टू झेड कॅरेक्टर, हे परत तेच सांगितलेलं आहे. एंटरिंग इन्फॉर्मेशन, पर्सनल इन्फॉर्मेशन टाकताना पण डॅश, कॉमा कुठंच वापरू नका, काही गरज नाही. आणि तुमची जी साईन आणि हे बघा, साईन आणि फोटो आहे ना, तो जे-पी-जी फॉर्मॅटमध्ये पाहिजे. कुठला? साईज किती पाहिजे? लेस दॅन 40 KB फाईल, जे-पी-जी फॉर्मॅटमध्ये. फोटो आणि सिग्नेचर दोन्ही सांगितलेलं आहे त्यांनी. किती? 40 KBच्या खाली पाहिजे, हे लक्षात ठेवा. हे रिसाइज करून घेऊ, तुम्ही ऑनलाईन करून घेऊ शकता. आणि डू नॉट एंटर डॅश फॉर विच आर नॉट ॲप्लिकेबल फॉर ब्लँक. जर तुम्ही एखाद्या तुम्हाला जर इन्फॉर्मेशन भरायची नसेल, तर तुम्ही डॅश डू नॉट एंटर म्हणजे टाकू नका तिथं. काहीच डॅश वगैरे भरायची गरज नाही. जसं आपण हाताने लिहिताना आपल्याला सवय असते बघा, काही लिहायचं नसेल तर ते आपण डॅश करतो. तर तसं काही करू नका. आता ह्याच्यामध्ये फॉर्म भरताना बघा, फॉर्म भरताना काय करायचं, तुम्ही होमवर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशनला याल. तर रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय येतं बघा, तुम्ही कुठल्या पोस्टसाठी फॉर्म भरणार आहेत बघा, हे येतं. तुम्ही मग इथं शेअर म्हणजे पोस्ट पहिल्यांदा बघा, अस्टेरिस्क मार्क इथं आहे, स्टार मार्क आहे, तुम्ही क्लर्क म्हणून सिलेक्ट करा. तुम्ही क्लर्क म्हणून सिलेक्ट केल्यानंतर ते काय विचारतंय तुम्हाला, बॉम्बे, नागपूर किंवा औरंगाबाद ह्या दोन्ही तिन्हीपैकी कुठं लागतं भरणार आहे फॉर्म, ते एकदा सिलेक्ट करायचं, हे लक्षात ठेवायचं. तुमचा नियम आहे ना, तिथं तुम्ही श्री, श्रीमती, एम-एस काय असेल ते करायचं. फर्स्ट नाव टाकायचं, मिडल नेम टाकायचं आणि लास्ट नेम टाकायचं. जसं तुमच्या आधार कार्डवर आहे तसं टाकायचं आहे. मनाने शहाणपणा करायचा नाही, नंतर परत प्रॉब्लेम होतात बरं का. पोस्टल ॲड्रेसमध्ये काय करायचं, तुमचा जसा पोस्टल ॲड्रेस आधार कार्डवर जसा आहे ते बघून टाका, हे लक्षात ठेवा. कॉमा वगैरे टाकायची गरज नाही. डिस्ट्रिक्ट तुमचा टाकून द्यायचा आहे, जो काय आहे तो डिस्ट्रिक्ट. ह्याच्यामध्ये पिन कोड टाकायचा आहे. तुमच्या आधार कार्डवर पिन कोड पण असतो, हे लक्षात ठेवा. आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. ईमेल आयडी तुमचा व्यवस्थित लिहायचा आहे, लक्षात ठेवा. मेल आयडी व्यवस्थित करायचा आहे, लिहायचा आहे, ते महत्त्वाचं असतं. नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं, हे लक्षात ठेवा. तुमचा फोन नंबर काय एस-टी-डी कोड इथं नाहीच नसतो आपल्याला, हे सोडून द्या तुम्ही. तुमचं जेंडर लिहायचं आहे, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर, अदर. नॅशनॅलिटी इंडियनच राहणार आहे, हे लक्षात ठेवा. बघा इथं याच्यामध्ये कॅटेगरी ना, कॅटेगरी तुमची जी आहे इथं हिंदू, मुस्लिम, शीख जे असेल ते टाकायची. सिलेक्ट ह्याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही आता बघा कास्ट बघा ह्याच्यामध्ये. तुमचे जनरलमध्ये येतात, तुम्ही ग्रुप कुठला असतो, ओबीसीमध्ये आहे, शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे. ह्या बाकी सगळ्या तुम्ही टिक करायचं आहे. आणि तुमच्याकडे जे बाकीचं समजा आता, जर समजा मी आता समजा
हे असेल, हिंदू ओपनमध्ये असेल किंवा बाकी कुठल्या कास्टमध्ये असेल, तर तुमची ही जात टाकायची, इथे लक्षात ठेवा. जी जात आहे तुमची ती टाकायची आहे. आणि डेट ऑफ बर्थ तुमची जसं आहे तिथे टाकायची आहे. मॅरिटल स्टेटस अनमॅरिड, मॅरिड जे काय असेल, तर डी-ओ-सी असेल तर ते टाकून द्यायचं आहे. आणि बघा, तुम्ही डिफरन्शिएबल जे पर्सन आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अपंग पर्सन, डिफरन्शिएबल पर्सनसाठी वेगळी ॲड घेतलेली आहे. त्यामुळे ते इथं नाहीये, तिथं नोच ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे बघा, इथं पर्सनल क्वालिफिकेशन जर तुम्ही ॲड करत असाल, तर तुम्हाला इथे एकदा एक गोष्ट सांगून देतो. इथं ॲड करून तुम्ही टाकायचं आहे. म्हणजे कसं बघा, तुम्ही आता 10वी मार्क टाकणार. 10वी पासून सुरुवात करा. 10वी पासून सुरुवात केली, 10वी टाकायचे, एस-एस-सी टाकायचे, ग्रॅज्युएशन टाकायचे, पोस्ट ग्रॅज्युएशन टाकायचे, तुम्ही डिप्लोमा केला असेल ना, हे एक-एक ॲड करत चला. अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला, की ज्यावेळेस तुम्ही मार्क भरत असतात ना, त्यावेळेस सगळे मार्क भरा. ज्यावेळेस काय होतं आता तुम्हाला, आणि हे सगळं सगळं टाकून येतं, समजा स्ट्रीम तुमची कोणती आहे, युनिव्हर्सिटी कोणती आहे, पासिंग इयर आहे, तुमचे मार्क बरं का. जे मार्क आहेत ना डेसिमलचे बघा, समजा 61.50 असतील तर 61 टाका. ह्याचे जे टोटल मार्क आहेत ना, आता इथं कसं, इथं तुमच्या सर्टिफिकेटवर लिहिलेलं असतं बघा, 2500 पैकी एवढे मार्क मिळाले. मग ते टाकायचं इथं, पर्सेंटेज ॲक्युरेट येऊन जातं इथं. ते काढायची गरज नाही तुम्हाला. ते ॲड करायचं, हे लक्षात ठेवा. इथे एक गोष्ट आहे, प्रत्येक गोष्ट ॲड करत चला. ॲड केल्यानंतर काय होतं माहिती आहे, ॲड केलं ना असं होतं, की तुम्हाला ते दिसायला लागतं आणि तुम्ही काय करता, फक्त आता एकच टाकून ठेवता. जर तुम्ही सिमिलर कॅन्डिडेट असाल, समजा ए कॅन्डिडेट आहे आणि बी कॅन्डिडेट आहे आणि त्या कॅन्डिडेटला दोन्ही सेम मार्क असेल, तर एज्युकेशनचा विचार करतात, हे लक्षात ठेवा. लँग्वेज म्हणून इथं तुम्ही टिक करा. हिंदी, इंग्लिश, मराठी हे सगळं तुम्ही टिक करा व्यवस्थित. इंग्लिशला जर तुम्ही, इथे इंटरव्ह्यू आहे बघा इंग्लिशला, जर तुम्ही ते इंग्लिशला इंटरव्ह्यूमध्ये इथे टिक जर केलं, तर तुम्हाला ते इंग्लिशमध्ये पण इंटरव्ह्यू विचारू शकतात, कारण तुम्ही फॉर्ममध्ये दिलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. कॅन्डिडेट ऑफ, आता हे गव्हर्नमेंट एम्प्लॉयी आहे का? असेल तर येस टाका, नसेल तर नो टाका. आणि येस केल्यानंतर ते विचारतंय बघा, एन-ओ-सी घेतली का म्हणून, ते वाढत जातं. तुमचं टायपिंग स्टेटस काय आहे बघा, येस म्हणा. येस असल्याशिवाय ते फॉर्म भरता येत नाही. इथं काय करायचं, मग तुम्ही काय करा, टायपिंगचं तुमचं 40 इंग्लिशचं लिहायचं, हे लक्षात ठेवा. मिनिमम 40 असतं, कोणाकडे 60 असतं. ते जी-सी-सी जे असेल ते मार्क टाकायचे, तुमचे ग्रेड टाकायची, पासिंग हे व्यवस्थित टाकायचं, लक्षात ठेवायचं. कॉम्प्युटर सर्टिफिकेट एम-एस-सी-आय-टी असेल तर टाकायचं, ते डिटेल येऊन जातं. अदर क्वालिफिकेशन, म्हणजे अदर क्वालिफिकेशन असेल तर ते पण टाकायचं. कोणाचं काय असेल तर ते, कारण आपल्याला फायनल सिलेक्शनला कामी पडतं. आणि एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचं तुम्ही जर तिथं लिहिलेलं असेल किंवा रजिस्ट्रेशन केलेलं असेल, तर तुमच्याकडे जे डेट असेल ते, त्याचे डेट, डिस्ट्रिक्ट, तुमचा जिल्हा कुठला आहे त्याच्याप्रमाणे ते टाकून द्यायचं. आता बघा, तुमच्या अगेन्स्ट एखादी क्रिमिनल प्रोसिडिंग चालू असेल, तरच इथं येस करा, अदरवाईज इथं नो करायचं आहे, हे लक्षात ठेवा. क्रिमिनल कोर्टमध्ये तुमच्या एखादी ॲक्शन चालू आहे का, किंवा तुमच्यावर केस चालू आहे का असं विचारलंय, किंवा तुम्हाला दोषी ठरवलं आहे का, तिथं नो ठेवा, हे लक्षात ठेवा. डिपार्टमेंटल एन्क्वायरीचं संबंधित येत नाही, नो ठेवा इथं. तुम्हाला डिबार केलेलं आहे का, तिथं नोच ठेवायचं आहे. बरेचसे विद्यार्थी काय करतात माहिती आहे, त्यांना माहिती नसतं, कारण ती येस नो करत बसतात, अडकून बसतात तिथं नंतर. आता बघा, तुम्हाला जे 2 हे विचारलेलं आहे, त्यांचं काय टाकायचं आहे तुम्हाला, की जे रेप्युटेड पर्सन आहे ना, त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट विचारलंय ना घ्यायला, तर ते तुम्ही त्यांचं नेम, ऑक्युपेशन, त्यांचा नंबर आणि ॲड्रेस हे तुम्ही व्यवस्थित द्यायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला दोघांचं द्यायचं आहे. आणि हे का सांगतोय परत, तुम्ही ज्यावेळेस आता समजा आता घ्याल आणि एक्झाम झाल्यानंतर हे तुम्हाला चेक होतं बरं का शेवटी परत. आणि आता बघा, इथे फीची जी डिटेल आहे ना, तर फीची डिटेल तुम्हाला भरल्यानंतरच पुढची प्रोसिजर होते. ते फीची डिटेल भरण्यानंतर पेमेंट गेटवे हे केल्यानंतर, हे अमाउंट टाकल्यानंतर इथं सिलेक्ट करून तुम्ही पेमेंटला जाल. पेमेंटला गेल्यानंतर बघा, इथं कॅटेगरी येते तुमची. कॅटेगरी म्हणजे काय बघा, क्लर्कसाठी भरताय तुम्ही, पिऊनसाठी भरताय, स्टाफ ह्याच्यासाठी भरताय, कशासाठी भरताय ते सिलेक्ट करायचं आहे. तर समजा मी इथं क्लर्कसाठी जर क्लिक केलं, तर हे येतं, फक्त नाव टाकायचं, जे हे टाकायचं, रजिस्ट्री नंबर टाकायचा, हे टाकायचं, कॅप्चा टाकायचा इथला, आणि इथं नेक्स्ट करायचं, आणि ते झाल्यानंतर होऊन जातं पेमेंट. हां, आता तुम्ही पेमेंट केलं, पेमेंट झाल्यानंतर तुमचं काय येणार, इथं फोटो टाकायचा आहे, फोटो ॲड करायचा आहे, 40 केबीच्या आतला, हे लक्षात ठेवा. इथं फोटो ॲड करायचा आहे, तुमचं जे सिग्नेचर अपलोड करायचं आहे, सिक्युरिटी कोड टाकायचा आहे, हे लक्षात ठेवा. हे टिक केल्यानंतर तुम्हाला विचारतं गॅलरीपासून, हे गॅलरीतनं फोटो घ्यायचा आणि ॲड करायचा, हे लक्षात ठेवायचं. इथं सिक्युरिटी कोड टाकायचा. शेवटी तुम्हाला डिक्लेरेशन येईल, की आय ॲग्री करून ते भरायचं, हे लक्षात ठेवायचं. हे भरल्यानंतर पुढचं बघा, इथं काय आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर हे तुमचं रजिस्ट्रेशन झालं. तुमच्या ईमेल आयडीला कसा येईल फॉर्म, तुमचा जे ईमेल आयडी टाकला ना, तर तिथं ते दिसायला लागेल, हे लक्षात ठेवा. आणि शेवटी काय करायचं आहे, तुमचं जे चलन आहे ना, तुम्ही मगाशी तुम्हाला शेवटी सांगितल्यानंतर प्रिंट ॲप्लिकेशन म्हणतं ना, प्रिंट तुमचं जे चलन, ते प्रिंट ठेवायची आहे चलनाची, आणि ॲप्लिकेशनची प्रिंट पण आपल्याला घ्यायची आहे, लक्षात ठेवा. तुमचा रजिस्ट्रेशन आयडी, डेट ऑफ बर्थ हे टाकल्यानंतर तुम्हाला ते सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर जनरेट होतं, आणि तुम्हाला ते प्रिंट ॲप्लिकेशनची प्रिंट जर तुम्हाला काढून नसली ठेवायची, तर तुमच्या मेलला मेल करून ठेवा, हे लक्षात ठेवा. तुम्हाला काय अडचण असेल तर मेसेज करा, तुम्हाला त्याचा रिप्लाय दिला जाईल.